महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे, तर गुन्हा दाखल असलेला दुसरा संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितलं। मंगळवारी पहाटे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराबाबतची फिर्याद दिली आहे। पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात राहते। संबंधित मुलीवर एका अल्पवयीन मुलासह अन्य एका युवकाने वारंवार अत्याचार केला। मुलीच्या घरी जाऊन त्यांनी हे कृत्य केले। वारंवार झालेल्या अत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली। त्यानंतर एका संशयिताने तिला औषध देऊन तिचा गर्भपात केला। या प्रकरणी मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार अल्पवयीन मुलासह विनोद काटकर नामक युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यापैकी विनोद काटकर याला पहाटेच पोलिसांनी अटक केली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।